आज महाराष्ट्र में जो सब कुछ लाडला हो रहा है, इनका सब इनके लाडले हो रहे, लेकिन याद रखो लोकसभा के चुनाव के पहले कोई भी लाडला नहीं था। जब महाराष्ट्र में पराजय देखा गया, इनको इनकी हार हो गई, तब इनके सामने तारे चमकने लगे और सब आप सभी उनके लाडले हो गए। ये लाडले का जमाना सिर्फ 2, 2.5, 3 महीने का है। उनका टाइम 2-3 महीने का है। फिर ये लोग बोलते हैं देखो हमको चुन के दे दो, नहीं तो ये सारी योजनाएं बंद हो जाएगी। मैं आपसे वादा करता हूं, ये योजना इतनी गड़बड़ में, जल्दबाजी में इन्होंने जाहिर की है कि इस योजना को पूरी ताकत से इन्होंने सामने रखना चाहिए था। हे बरं आहे म्हणणारे फक्त 32 ते 38% लोक होते। महाराष्ट्रातलं हे सरकार चुकीच्या पायावर आधारित आहे। मराठी माणसांनी उभे केलेले 2 पक्ष फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब या दोन्ही मातब्बर नेत्यांनी स्वकष्टाने तयार केलेले जे पक्ष आहेत ते फोडण्याचं पाप केले। त्याला प्रायश्चित्त देण्याची वाट महाराष्ट्रातली जनता बघते आणि म्हणून आपण सगळ्यांनी येणारी विधानसभा ताकदीने लढायची आहे। आपल्याकडे साधन संपत्ती पैसा या गोष्टी नाही आहेत, पण मगाशी तुम्ही सांगितलं पैशाचा महापौर लोकसभेत तुम्ही सगळ्यांनी बघितला। पैशाचा महापौर लोकसभेत वाटला। आजपर्यंत देशाच्या इतिहासात लोकसभेत एवढे पैसे खर्च केले जातात हा कधीच अनुभव नाही। आम्ही अनेक निवडणुका इथं बसलेल्या सगळ्या जुन्या लोकांनी बघितल्या असतील। नगरपालिकेसारखी लोकसभा लढवण्याची नवी प्रवृत्ती भारतीय जनता पक्षाने भारतात निर्माण केलेली। त्यावेळी महाराष्ट्रातल्या सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याची इच्छा आणि अपेक्षा आमच्या सगळ्यांची आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही शिवस्वराज्य यात्रा 2 काढतोय। आता 6 तारखेला आमची जुन्नरच्या किल्ल्यावरून, जिथं शिवनेरीवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला, त्या जुन्नरच्या शिवनेरीच्या किल्ल्यावरून डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमचे सगळे महत्त्वाचे सहकारी एकत्रित येऊन आम्ही ती शिवस्वराज्य यात्रा सुरू करणार आहे। ती प्रत्येक महत्त्वाच्या मतदारसंघात नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। त्यावेळी स्वतंत्रपणाने राजकीयदृष्ट्या अधिकच आम्ही बोलूच, पण महाराष्ट्रातल्या जनतेचं जागरण करण्याचं काम, महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आणि महाराष्ट्रामध्ये भविष्य काळात आम्ही कसा महाराष्ट्र आपल्या समोर ठेवणार आहोत हे स्वप्न सांगण्याचं काम आम्ही त्या यात्रेतून करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।